हॅलो गाईज, कसे आहात सर्व? मी परितोष सर आणि स्वागत आहे तुमचं इप्सित अकॅडमी मध्ये. मित्रांनो, आज आपण सुरू करणार आहोत आपल्या 11 बायोलॉजीचा सेकंड लेसन, ज्याचं नाव आहे सिस्टमॅटिक्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. पण तो सुरू करण्याच्या अगोदर मला तुम्हाला काहीतरी विचारायचं आहे. तुम्ही कधी लायब्ररीमध्ये गेले आहात? लायब्ररीमध्ये गेले असाल तर त्यावेळेला जर तुम्हाला एखादं पुस्तक हवं असेल तर तुम्ही त्या लायब्ररीयनला म्हणजे तुम्ही कसं शोधता बरं ते? आणि ते तुम्हाला किती वेळात सापडतं? तर हार्डली 5 मिनिटात, 5 ते 10 मिनिटात मॅक्सिमम. तर कसं काय, तुम्ही त्या लायब्ररीयनला सांगतात की मला एक असं पुस्तक हवं आहे. तो त्याच्या कॉम्प्युटरमध्ये सॉफ्टवेअरमध्ये चेक करतो किंवा त्याच्याकडे रजिस्टर असतं त्याच्यामध्ये चेक करतो आणि जाऊन 5 मिनिटात ते पुस्तक तुम्हाला काढून आणून देतो. हे कसं काय? म्हणजे बघायला गेलं तर लायब्ररीमध्ये हजारो पुस्तकं असतात, परंतु तो बरोबर तेच पुस्तक जाऊन आणतो. त्याच वेळी विचार करा, आपण आता कोरोनाच्या काळामध्ये आपण बऱ्याचदा मेडिकल स्टोअरमध्ये गेले असाल. सो मेडिकलमध्ये गेल्यानंतर पण म्हणजे मी जेव्हा लहान होतो तर मला लहानपणापासून हा प्रश्न नेहमी पडायचा की मेडिकलमध्ये गेल्यानंतर दुकानदार बरोबर आपल्याला तेच औषध कसं काय काढून देतो, म्हणजे त्याच्यावर लक्षात कसं राहतं. बरोबर तेच ड्रॉवर उघडणार, बरोबर तोच कप्पा उघडणार, बरोबर तीच गोळी आणि त्यात स्पेलिंग मिस्टेक्स पण होत नाही. म्हणजे हे कसं होतं? तर या दोन्ही प्रश्नांचं उत्तर एकच आहे की त्यांनी एका काही सर्टन क्रायटेरियाला पकडून बरोबर त्यांनी एक जागा ठरवून दिलेली असते. पुस्तकं माझा समजा हिस्टॉरिकल बुक्स आहे, सायन्स फिक्शन बुक्स आहे, साहित्य आहे, मराठी हिंदी इंग्लिश लँग्वेजनुसार आहेत, असे त्यांनी रॅक्स कबर्ड्स वगैरे केलेले असतात आणि त्याबरोबर कुठलं पुस्तक कुठे ठेवलेलं हे त्यांना माहिती असतं. बरोबर आहे की नाही? म्हणजेच या सगळ्या पुस्तकांची त्यांनी एक सिस्टमॅटिक अरेंजमेंट केलेली असते. ओके, सेम वे तुम्ही मेडिकल स्टोअरमध्ये जरी गेलात तिथेही तुम्हाला असं लक्षात येईल की त्याचे सगळे औषधं गोळ्या जे काही असतं ते त्यांनी असं व्यवस्थित कप्प्यांमध्ये रॅक्समध्ये शेल्फमध्ये ठेवलेलं असतं. म्हणजे आपण म्हणू शकतो की त्यांनी त्या मेडिसिन्सची सुद्धा एक सिस्टमॅटिक अरेंजमेंट केलेली असते. मग या दोन उदाहरणांवरून आपल्याला काय लक्षात आलं रे? ज्या वेळेस खूप मोठ्या संख्येने आपल्याला स्टडी करायचा असतो, म्हणजे व्हेन यू आर स्टडिंग एनिथिंग इन अ लार्ज नंबर, त्यावेळेला जर आपण त्याला असं कसंही जर शोधायला गेलो, कसंही स्टडी करायला गेलो तर तो जमत नाही. परंतु लार्ज नंबर असणाऱ्या कुठल्याही गोष्टींना जर आपण असं सिस्टमॅटिक वेमध्ये क्लासिफाय करून ठेवलं, त्यांचं वर्गीकरण करून ठेवलं, तर मात्र आपल्याला त्यांचा स्टडी करायला आणि त्यांच्याविषयी नॉलेज घ्यायला एकदम इझी जातं. समजतंय तुम्हाला? काही तर क्ल्यू आला असेल? येस, या सेकंड लेसनमध्ये आपण टेस्ट बघणार आहोत. सो लेसन सुरू करण्याच्या अगोदर सर्वांनी पेज नंबर 6 वरती या. हातामध्ये पुस्तक घ्या, पेन्सिल घ्या आणि मी सांगतोय ते नीट लक्षपूर्वक ऐका. तुम्हाला कल्पना असेलच आता हे जे काही करोनामुळे जे काही एज्युकेशनल सगळ्या गडबडी सुरू आहे त्यामध्ये त्यांनी जवळजवळ सगळ्याच स्टँडर्डचा 25% सिलेबस कट केलाय. सो सिलेबस कट केलाय म्हणजे सिलेबसमधनं काढून नाही टाकलं बरं का. सिलेबस कट केल्याचा अर्थ हे जे टॉपिक काही त्यांनी सिलेबसमधनं रिड्यूस केलेत ते टॉपिक तुम्हाला एक्झामला येणार नाहीयेत. ओके, सो आधी आपण ते बघूया की ह्या लेसनमधले असे कोणते टॉपिक्स आहे की जे तुम्हाला एक्झामला येणार नाहीये. सगळ्यांनी बुक उघडा. पेज नंबर 6, 7, 8, 9 हे चारही पेज कम्प्लिटली एक्झामला येणार नाहीये. जर पॉईंट वाईज तुम्ही मला विचारलं तर आय से 2.1 पासून 2.1 जो सिस्टमॅटिक्स टॉपिक आहे त्याच्यापासून 2.2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 आणि 12 पर्यंत म्हणजे नेक्स्ट पेज नंबर 9 वरती जो 2.12 टॉपिक आहे नॉमेनक्लेचर, तिथपर्यंत तुम्हाला सिलेबस मधले कुठलेही क्वेश्चन येणार नाही. पण डोंट वरी, बिकॉज मला माहिती की हे काय. मी तुम्हाला या ओझरत्या सगळ्या कन्सेप्ट एक्सप्लेन करणार आहे. कारण आता जाऊ द्या, पण आफ्टर 12 तुम्हाला ज्या काही एंट्रन्स असतील सीईटी नीट वगैरे त्यामध्ये तुम्हाला याच्यावरती प्रश्न येऊ शकतात आणि बेसिकली हे काही गोष्टी म्हणजे याच्यातल्या काही गोष्टी खूप बेसिक आहे ज्या तुम्हाला यायला पाहिजे. समजतं मी काय बोललो? सो सगळ्यात पहिले तर आपण इकडे बघूया की त्यांनी इंट्रोडक्शनमध्ये काय म्हटलेलं आहे की व्हॉट इज 5 किंगडम ऑफ क्लासिफिकेशन. 5 किंगडम क्लासिफिकेशन सिस्टीम तुम्हाला आठवत असेल R.H. विटेकरने 5 किंगडम क्लासिफिकेशन सिस्टीम आपल्याला दिली होती. म्हणजे बघायला गेलं तर त्याच्याविषयी अजून डिटेल आपण पुढे बघणारच आहोत. पण 5 किंगडम होते. आठवत आहे का तुम्हाला? 5 किंगडम: मोनेरा, प्रोटिस्टा, फंगाय, प्लांटी, ॲनिमॅलिया. ओके, सो इथे शेजारी बघा तुम्हाला एक चार्ट दिसतोय. ऍक्च्युली तो मी हातानेच काढलेला आहे वहीमध्ये, पण मी तो मुद्दाम तसा काढलाय. तर तो काय जरा नीट समजून घ्या. 5 किंगडम विषय आपण आधी समजून घेऊया. जगामध्ये लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स इतके सारे आहेत, इतके सारे म्हणजे तुम्ही बघाल ना तर काही स्मॉल मायक्रो ऑर्गॅनिझम्स पासून तर मोठ्या व्हेलपर्यंत आणि एखाद्या छोट्याशा अल्गीपासून शेवाळापासून तर मोठ्या मोठ्या वडाच्या झाडांपर्यंत एवढे सगळे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत. आणि एवढे सगळे ऑर्गॅनिझम्स आहेत आणि या सगळ्यांचा स्टडी करत असताना आपल्याला त्यांना काही क्रायटेरियानुसार क्लासिफाय करावं लागतं. जसं मी एवढं तुम्हाला जे काही लायब्ररीचं किंवा मेडिकल स्टोअरचं उदाहरण सांगितलं ते पण ह्याच अँगलने होतं. समजते तुम्हाला? मग वास्तविक बघायला सुरुवातीला तर काही 2 किंगडम्स होते. म्हणजे काही जण फक्त म्हणायचे प्लांट्स आणि ॲनिमल्स. मग त्याच्यानंतर काही जणांना वाटायला लागलं की नाही देर आर सम, आता जसं जसं सायन्स पुढे गेलं, देर आर सम ऑर्गॅनिझम्स विच वी कॅन नॉट सी थ्रू अवर नेकेड आईज, म्हणजे ते आपण आपल्या उघड्या डोळ्यांनी बघू नाही शकत. मग त्यांना म्हणायचं मायक्रो ऑर्गॅनिझम्स. सो ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आल्या. ओके, मग प्लांट्स, ॲनिमल्स, मायक्रो ऑर्गॅनिझम्स असं सगळे म्हणायला लागले. पण जसं जसं सायंटिफिक स्टडी पुढे गेले त्यानंतर शेवटी रॉबर्ट R.H. विटेकर, हे तुम्हाला आधी सुद्धा होतं 9th-10th स्टँडर्डला, त्यांनी 5 किंगडम क्लासिफिकेशन सिस्टमला 5 किंगडम क्लासिफिकेशन सिस्टम
मोनेरा, प्रोटिस्टा, फंगाय, प्लांटी, ॲनिमेलिया. मोनेरा कोण असतात तर मी तुम्हाला एका शब्दात प्रत्येकाविषयी सांगतो. मोनेरा म्हणजे युनिसेल्युलर प्रोकॅरियोटिक, म्हणजे ते युनिसेल्युलरच असतात पण ते प्रोकॅरियोटिक असतात. प्रो म्हणजे प्रिमिटिव्ह कॅरियॉन इज न्यूक्लियस. इंट्रोडक्टरी लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं. म्हणजे सगळे जे बॅक्टेरिया असतात ना ते मोनेराचं एक्झाम्पल आहे, बरोबर. नंबर 2 येतो तो म्हणजे प्रोटिस्टा. प्रोटिस्टा कोण असतात तर प्रोटिस्टा म्हणजे युनिसेल्युलर बट युकॅरियोटिक डेव्हलप सेल, म्हणजे अमिबा, पॅरामिशियम, युग्लिना हे त्याच्यामध्ये येतात, बरोबर आहे. म्हणजे हे पण युनिसेल्युलरच आहे पण यांचा सेल कसा आहे युकॅरियोटिक टाईप. आय होप तुम्हाला प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक विषयी माहिती आहे, बरोबर. जर कल्पना नसेल तुम्ही याच्या आधीचा व्हिडिओ बघा, आपण इंट्रोडक्टरी याच्यामध्ये बघितलं होतं, ठीक आहे ना. त्यानंतर तिसरं किंगडम येतं किंगडम फंगाय. वास्तविक बघायला गेलं तर खूप वर्ष फंगायला किंगडम प्लांटीमध्येच पकडायचे, पण प्रॉब्लेम असा झाला ना की किंगडम प्लांटी आपल्याला म्हटल्यानंतर ऑल प्लांट्स आर फोटोसिंथेटिक, म्हणजे काय रे, ऑटोट्रॉप्स. दे कॅन प्रिपेअर देअर ओन फूड. ऑटो म्हणजे काय, सेल्फ, म्हणजे ते काय करतात, लाईट एनर्जीच्या मदतीने स्वतःचं फूड स्वतः बनवतात. या प्रोसेसला म्हणतात फोटोसिंथेसिस. पण फंगाय तुम्ही जर बघितले, सगळे फंगाय तर ते ऑटोट्रॉप नाही आहेत, ते त्यांचं फूड स्वतः नाही बनवू शकत. त्यांना आपण सॅप्रोफाइट्स म्हणतो. दे आर लाईक पॅरासाइट्स, ते दुसऱ्यांच्या बॉडीवरती येतात, तिथलं डेड अँड डिकेइंग मॅटर ते ॲब्सॉर्ब करतात. म्हणजे म्हणून आपण ते आपण म्हणतो ना दमट वगैरे. आता सध्या पावसाळ्याचे दिवस तुम्ही खूप ठिकाणी तुम्हाला दिसू शकतं बुरशी वगैरे आलेली असते. सो हे फंगाय प्लांट्समध्ये यामुळे नाही मोडत कारण त्यांचं बेसिक स्ट्रक्चर तसंच दिसतं, थोडंसं रूट लाईक स्ट्रक्चर, ब्रांचेस लाईक स्ट्रक्चर, पण त्यांच्यामध्ये फोटोसिंथेसिस होत नाही म्हणून त्यांना किंगडम प्लांटीमध्ये पकडत नाही. मग त्यांचं सेपरेट किंगडम करून टाकलं, किंगडम फंगाय. किंगडम प्लांटी आपल्याला माहिती आहे दे आर ह्यूज मल्टीसेल्युलर आहे ते सर्व आणि दे आर युकॅरियोटिक. आणि ॲनिमल्स पण आपल्याला माहिती आहे दे आर अगेन मल्टीसेल्युलर आणि दे आर अगेन युकॅरियोटिक. सो हे 5 किंगडम आपल्याला R.H. व्हिटेकर, रॉबर्ट व्हिटेकर यांनी आपल्याला सांगितले होते आणि आपण आता जनरली ते फॉलो करतो. सो पुढे ते काय म्हणतात बघा पॅराग्राफमध्ये, ते म्हणतात की देअर इज ग्रेट डायव्हर्सिटी ऑफ ऑर्गॅनिझम अराउंड अस सिन्स टाइम इमेमोरियल वी ह्युमन्स हॅव बीन एक्सप्लॉइटिंग दिस वेल्थ फॉर अवर बेनिफिट. ड्युरिंग दिस प्रोसेस मॅन ट्राईड टू डिफरन्शिएट बिटवीन अँड आयडेंटिफाय द ऑर्गॅनिझम्स. Eventually, this evolved into the branch of biology known as systematics or classification. The method of classification dates back to ancient time when Indian, Greek, Roman philosophers have contributed their might to systematic science. जेव्हापासून माणूस या पृथ्वीवरती आहे त्याला नेहमीच आपल्या आजूबाजूच्या गोष्टींचं कुतूहल राहिलंय आणि एकंदरीत हे सगळे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स तो बघत आलाय. मग नेमकं त्यांना क्लासिफाय कसं करायचं, तर असं काही नाही की सायन्स म्हणजे आत्ता काहीतरी आलं. सायन्स खूप आधीपासून आहे, म्हणजे मी असं म्हणेन की जेव्हापासून ह्युमन आहे तेव्हापासून सायन्स आहे. आणि मग त्या सगळ्यात जुने जे काही कल्चर होते, तर रोमन कल्चर, इंडियन कल्चर और अजून कुठले असतील, त्या प्रत्येकाने त्याच्या पद्धतीने त्या काळी असणाऱ्या फिलॉसॉफर्सने त्यांच्या पद्धतीने यामध्ये त्यांचं कॉन्ट्रीब्युशन दिलेलं आहे. येते लक्षात तुम्हाला. सो क्लासिफिकेशन करणं गरजेचं असतं हे त्यांना खूप आधीपासून माहिती होतं. फाईंड. तर याच सगळ्या अँगलने आता आपण पुढचे पॉईंट्स बघणार आहोत. परत मी तुम्हाला सांगतो की हे पुढचे पॉईंट्स मे बी तुम्हाला म्हणजे नाहीच आहे सध्या, हे तुम्हाला एक्झामला येणार नाहीये, पण मी तुम्हाला एकदा आपण एक झटपट मस्तपैकी त्यांची रिव्हिजन करूया. ओके गाईज, तर चला आपण आता पटापट रिवाइज करूया या टर्म्स काय आहेत, म्हणजे तुम्हाला या कधी आल्या तरी तुम्हाला त्यांचा अर्थ माहिती असेल. ओके, लेट्स रीड इट. आय एम ऑन पेज नंबर 6 2.1. सिस्टमॅटिक्स. डेफिनेशन बघा काय आहे. सिस्टमॅटिक्स इज द स्टडी ऑफ काइंड अँड डायव्हर्सिटी ऑफ ऑर्गॅनिझम अँड देअर कंपॅरेटिव्ह अँड इव्होल्युशनरी रिलेशनशिप. म्हणजेच काय की जेवढे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांना आपण एका सिस्टमॅटिक वेमध्ये क्लासिफाय करून ठेवतो स्टडी करण्यासाठी, समजते. आणि एकंदर इव्होल्युशनचा ऑब्व्हियसली त्याच्यामध्ये रोल आपण म्हणजे कन्सिडर केलेला असतो. सो देअर कंपॅरेटिव्ह अँड इव्होल्युशनरी रिलेशनशिप म्हणजे त्यांच्यात आपण कंपॅरेटिव्ह आणि कंपॅरिझन म्हणजे काय करतात तर कॅरेक्टर्सचा स्टडी करतात. सो कॅरेक्टरचा स्टडी करून, इव्होल्युशन लाईनचा स्टडी करून आपण त्यांचा जो काही म्हणजे एक प्रकारे त्यांचं वर्गीकरण किंवा क्लासिफिकेशन केलेलं असतं. जे मी बोललो ना की बुक्स कसे लायब्ररीमध्ये केलेले असतात सिस्टमॅटिक पद्धतीने, मेडिसिन्स कसे मेडिकलमध्ये ठेवलेले असतात सिस्टमॅटिक पद्धतीने, तसं लिव्हिंग ऑर्गॅनिझम पण आपण स्टडी करतो सिस्टमॅटिक पद्धतीने. तर ओव्हरऑल ही एक वेगळी ब्रांच आहे बायोलॉजीची ज्याच्यामध्ये त्याला सिस्टमॅटिक्स म्हणतात ॲक्च्युली, ठीक आहे ना. आता त्याच्या खाली टॅक्झॉनॉमी हा शब्द आहे, हाही तुम्ही लक्षात ठेवा. तर टॅक्झॉनॉमी मीन्स क्लासिफिकेशन ऑफ फॉलोइंग सर्टन रूल्स और प्रिन्सिपल्स. Word taxonomy came from the two Greek words taxis meaning arrangement and nomos meaning law or rule. आता बघा टॅक्झॉनॉमी म्हणजे काय. आम्हाला सिस्टमॅटिक्स का आलं की बा एक सगळा सिस्टमॅटिक स्टडी करायचा असतो लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा. पण टॅक्झॉनॉमी म्हणजे काय तर ज्या कुठल्या कॅरेक्टर्सचा, ज्या कुठल्या प्रिन्सिपल्सचा, पॉलिसीजचा आणि एकंदर या सगळ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा आपण स्टडी किंवा क्लासिफिकेशन करत असताना जे काही त्यांचे पॉईंट्स किंवा कॅरेक्टर आपण कन्सिडर करतो त्याचा जो स्टडी असतो त्याला टॅक्झॉनॉमी असं म्हणायचं. म्हणजे परत बघा टॅक्झॉनॉमी मीन्स क्लासिफिकेशन फॉलोइंग सर्टन रूल्स और प्रिन्सिपल. म्हणजे कुठले तरी नियम लावून, कुठले तरी कॅरेक्टरिस्टिक्स लावून आपण जो काही स्टडी करतो आणि क्लासिफिकेशन करतो ऑर्गॅनिझमचं त्याला म्हणायचं असतं टॅक्झॉनॉमी.
आता इथे एक गंमत आहे, म्हणजे ऍक्च्युली हा प्रश्न तुम्हाला एंट्रन्सला येतो, एमसीक्यूला पण येतो. द टर्म टॅक्झॉनॉमी वॉज फर्स्ट इंट्रोड्यूस बाय A.P.D. कॅन्डॉल. एकाच माणसाचं नाव आहे बरं का, तुम्हाला एवढं मोठं काय ते. A.P.D. कॅन्डॉल हा कोण होता? एक स्विस बॉटॅनिस्ट होता. 1778 to 1841 मध्ये तो होता. सो A.P.D. कॅन्डॉलने टॅक्झॉनॉमी टर्म सांगितली होती. समजते? हा नेहमी विचारला जाणारा एमसीक्यू आहे, लक्षात ठेवा. ओके, पुढे बघा. पुढे तर त्यांनी मग क्लासिफिकेशनचे काही पॉईंट्स दिलेले. तर त्यांचं असं म्हणणं होतं की क्लासिफिकेशनमध्ये 2-3 मेथड होत्या, जसं की आर्टिफिशियल होतं, नॅचरल होतं, फायलोजेनिक होतं. फायलोजेनिक या शब्दाचा अर्थ लिहून ठेवा तुम्ही, इव्होल्युशनरी. फायलोजेनिक म्हणजे काय? इव्होल्युशनरी. इव्होल्युशनरी म्हणजे काय? आधी कोण होतं, नंतर कोण होतं, त्याच्यानंतर कोण होतं, हे सगळं इव्होल्युशनरीमध्ये येतं. ओके, आता इथे 2.1 फायलोजेनिक डिसेंटमध्ये तुम्हाला असं एक दिसतंय, त्यांनी काय सांगितलंय, एक असं ट्री डायग्राम आहे बघा. त्यांनी पहिले असं म्हटलं की आधी एक कॉमन एन्सेस्टर होता आणि त्या कॉमन एन्सेस्टर नंतर अशा काही ब्रांचेस वरती गेल्यात. ओके, सो तिथे तुम्हाला दिसत असेल की बॅक्टेरिया, आर्किया आणि युकॅरिया असे सेपरेट झाले. म्हणजे त्यांचं असं म्हणणं होतं की सगळ्यात पहिले जे काही कॉमन एन्सेस्टर होता, जसं प्री सेल होतं बघा, मी ते तुम्हाला एकदम इंट्रोडक्टरी लेक्चरमध्ये सांगितलं होतं. प्री सेल जे फर्स्ट सेल अर्थवरती फॉर्म झाले, त्याच्यामधनं अशा ब्रांचेस तयार झाल्या. काही आहेत त्या बॅक्टेरिया आहेत, म्हणजे ते आज पण आहेत, आणि त्याच्यामधनं काही आहेत ते आर्किया आणि काही आहेत ते युकॅरिया, असे 2 अजून सेपरेट ब्रांचेस होत गेल्या. सरळ भाषेत सांगायचं तर हे जे बॅक्टेरिया आहेत ना, तर हे बॅक्टेरिया म्हणजे कोण? तर ते आताच्याही काळामध्ये आहेत, आपण त्यांना किंगडम मोनेरा म्हणतो. हे जे आर्किया आणि युकॅरिया आहेत ना, तर ते मग पुढे डेव्हलप होत गेले, प्रोटिस्टा वगैरे हळूहळू, मग त्यांच्यात चेंजेस होत अजून पुढची लाईन गेली. समजते व्हॉट आय एम सेइंग? ओके, त्याच्यानंतर आहे ना या 3 डोमेन ऑफ लाईफ, म्हणजे जवळजवळ त्यांनी तेच याच्यामध्ये सांगितलंय की 3 डोमेन ऑफ लाईफमध्ये थोडक्यात काय असतं, इट इज बिलीव्ड दॅट द लाईफ ओरिजिनेटेड ऑन द अर्थ इन इट्स व्हेरी सिम्पलेस्ट फॉर्म. सो कॉन्स्टंट स्ट्रगल ऑफ द अर्ली लिव्हिंग बीइंग्स गेव राइज टू मोर अँड मोर परफेक्ट फॉर्म्स ऑफ लाईफ. This struggle and progress is evolution which led to formation of the diverse life form. So Carl Woese in 1990 proposed 3 domains of life to classify the life form. They are archaea, bacteria and eukarya. जे वरती दिलेलं आहे ना ट्री डायग्राम तेच आहे. म्हणजे त्यांचं म्हणणं होतं की अर्ली लाईफ जी काही अर्थवरती फॉर्म झाली वगैरे, तर ती कशी फॉर्म झाली, तर एक कॉमन एन्सेस्टर होता. कॉमन एन्सेस्टर म्हणजे कुठेतरी प्री सेल आधीचा, आणि त्यापासून मग ह्या लाईन्स पुढे गेल्या. आर्किया एक वेगळी गेली, बॅक्टेरिया एक वेगळी गेली, आणि त्या आर्कियापासून अजून एक युकॅरिया. कारण बॅक्टेरिया तर तुम्हाला माहिती आहे प्रोकॅरियोटिक सेल्स असतात, म्हणजे 100% सेलच्या टाईपवरनं यांनी ते क्लासिफिकेशन केलेलं आहे, हे आपल्याला समजतंय. फाईन. आता पुढे जर तुम्ही बघितलं तर केमोटॅक्झॉनॉमी, न्यूमेरिकल टॅक्झॉनॉमी, देन क्लॅडोग्राम, फायलोजेनी तर मी तुम्हाला सांगितलं एव्होल्युशनरी रिलेशनशिप आहे. तर हे क्लासिफिकेशनच्या वेगवेगळ्या मेथड आहेत ज्या सायंटिस्टने, म्हणजे तुम्हाला माहितीच आहे की नुसता एक सायंटिस्ट याच्यावर काम नाही करत, खूप सारे सायंटिस्ट लाईनमध्ये याच्यामध्ये काम करत असतात, आणि त्यांनी मग वेगवेगळ्या मेथड शोधल्या होत्या. काहींचं म्हणणं होतं की न्यूमरोलॉजी, नंबर्सवरनं आपण बघू शकतो, काही ऑर्गॅनिजमची संख्या कमी, काहींची जास्त आहे, काहींनी अजून काही बेसिक कॅरेक्टर स्टडी केले, काहींनी त्यांच्या हॅबिटॅटचं स्टडी केला. सो अकॉर्डिंगली त्यांनी अशा वेगवेगळ्या क्रायटेरिया वापरून क्लासिफिकेशन करण्याचा प्रयत्न केला होता. ओके, आता हे जे फायलोजेनी ना, तर फायलोजेनीचा अर्थ असतो इव्होल्युशनरी रिलेशनशिप. DNA बारकोडिंग म्हणजे काय? तर तुम्ही मॉलमध्ये जातात, तुम्ही दुकानात जातात, तर तिथे एक मशीन ठेवलेलं असतं. तुम्ही काही गोष्टी घेऊन गेले की आता बारकोड असतो, तो प्रत्येक गोष्ट तुम्ही बघत होत्या पेनवर आहे का, तर नाही दिसत नाही याच्यावरती, तर तो कसा असतो, तुम्ही जातात असं स्कॅन करतात, मग तो बारकोडनुसार ते मशीन ते रीड करतं, आणि कॉम्प्युटरमध्ये डायरेक्ट ती वस्तू कोणती, त्याची प्राइस कोणती, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात. बरोबर की नाही? म्हणजे हे काय असतं की प्रत्येक गोष्टीला, प्रत्येक वस्तूला जसा युनिक कोड बारकोड असतो, त्याच्यासारख्या दुसऱ्या वस्तूला नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही जर एखादा बिस्किट घेतलं, समजा ब्रिटानिया मारी घेतलं, तर असं होणार नाही की त्याचा बारकोड आणि एखाद्या निरमा साबणाचा बारकोड सेम होईल, शक्यच नाही. जो प्रत्येक युनिक प्रॉडक्टचा युनिक बारकोड तसंच म्हणजे सेपरेट असतो, प्रत्येक वस्तूचा, प्रत्येक प्रॉडक्टचा सेपरेट बारकोड असतो. तसा आपला बारकोड म्हणजे आपला DNA. हे तर तुम्हाला माहितीच असेल की प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा DNA हा युनिक असतो. कोणत्याही 2 जणांचा DNA सेम असू शकत नाही. गॉट इट व्हॉट आय एम सेइंग? फाईन. सो ह्या गोष्टींशीच रिलेटेड याच्यामध्ये कन्सेप्ट दिलेले आहेत. आता हे टॅक्झॉनॉमिक कॅटेगरी आणि टॅक्झॉनॉमिक हायरार्की खरं तर जरा महत्त्वाचं आहे. म्हणजे हा यांनी सिलेबसमध्ये किंवा आत्ताच्या याच्यामध्ये हा पण ठेवायला हवा होता असं माझं म्हणणं आहे. तुम्ही 2 मिनिटं पुढच्या पेजवरती या, पेज नंबर 8 वरती. पेज नंबर 8 वरती आल्यावर तुम्हाला असं दिसेल, इथे वरती 2.2 टेबल आहे बघा, क्लासिफिकेशन ऑफ चायना रोज अँड कोब्रा. क्लासिफिकेशन ऑफ चायना रोज अँड कोब्रा. आता तुम्ही बघा हे काय केलेलं आहे त्यांनी. कसं असतं, ही जी आहे याला टॅक्झॉनॉमिक हायरार्की असं म्हणतात. हायरार्की म्हणजे मागे पण जो पॉईंट होता बघा 2.10 टॅक्झॉनॉमिक हायरार्की. सो हायरार्की म्हणजे काय? हायरार्की म्हणजे रँकिंग. आता तुम्हाला मी एक उदाहरण सांगतो. समजा तुम्ही आता स्कूलमध्ये होते, तर तुमच्या स्कूलमध्ये जर मी तुम्हाला म्हटलं की डेझिग्नेशन वाईज अशी रँकिंग लावा रे, तुम्ही काय म्हणाल? सगळ्यात वरती प्रिन्सिपल, मग त्याच्यानंतर व्हाईस प्रिन्सिपल, मग त्याच्यानंतर अजून कोण सुपरवायझर, मग सिनियर टीचर, मग ज्युनियर टीचर, मग क्लार्क, मग पिऊन वगैरे.
म्हणजे आपण काय केलं, प्रत्येकाच्या पोझिशननुसार त्याची काय लावली, रँकिंग लावली. सो हायरार्की इज इंग्लिश वर्ड, त्याचा अर्थ असतो रँकिंग. पण टॅक्झॉनॉमिक हायरार्की म्हणजे काय, तर कॅरेक्टरनुसार प्रत्येक ऑर्गॅनिझम्सचे जे काही कॅरेक्टर आहेत त्याच्यानुसार एक अशी रँकिंग करता येते, त्याला टॅक्झॉनॉमिक हायरार्की म्हणतात. ओके, आता पुढच्या पेजवरती तुम्हाला ते दिसतच आहे. तर सगळ्यात पहिले एक ध्यानात घ्या, पेज नंबर 8 वरती जो वरचा टेबल दिसतोय ना, हा टेबल तुम्हाला बायोमध्ये खूपदा बघायला मिळेल. जेव्हा जेव्हा लिव्हिंग ऑर्गॅनिझम आणि त्यांचं क्लासिफिकेशन येईल तुम्हाला हा टेबल बघायला मिळेल. आता काय दिसतंय त्याच्यामध्ये तुम्ही बघाल, इथे काही कॅटेगरी दिलेली आणि टॅक्झॉन दिलेले आहे. टॅक्झॉन म्हणजे परत तेच कॅरेक्टर, आणि कॅटेगरी म्हणजे त्यांनी काय केलंय की लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन करताना हे जे काही त्यांनी कॅटेगरीमध्ये शब्द वापरलेले, तर सगळ्यात हायस्ट असतो तो म्हणजे किंगडम. त्याला युनिट्स ऑफ क्लासिफिकेशन म्हणतात. ते बघा खाली 2.11 दिलेले. तर त्यांनी सगळ्यात लोएस्ट पासून सुरू केलेले आहे. लोएस्ट म्हणजे स्पीसीज, मग जीनस, मग फॅमिली, मग असं सगळं दिलेलं आहे. तर मी तुम्हाला सांगतो काय विषय हा. तर आपण आत्ताच R.H. विटेकरचे 5 किंगडम क्लासिफिकेशन बघितले. म्हणजे समजा तुम्हाला एखाद्या ऑर्गॅनिझमचा स्टडी करायचा असेल तर तुम्हाला त्याला टॅक्झॉनॉमिकली सिस्टमॅटिक अरेंजमेंट त्याची करावी लागते. टॅक्झॉनॉमिक हायरार्कीमध्ये त्याला ठेवावं लागतं. मग ते कसं असतं, तर त्याचे हे 2 एक्झाम्पल मस्त दिलेले, एक प्लांटचं एक्झाम्पल, एक ॲनिमलचं एक्झाम्पल. तर सर्वात मोठी कॅटेगरी काय असतं, किंगडम. सगळ्यात मेन कोण आहे, किंगडम. आता बघा का तिथे काय दिलेलं आहे, किंगडम प्लांटी आणि किंगडम ॲनिमॅलिया, म्हणजे एक प्लांट आहे एक ॲनिमल आहे. बरं, किंगडमचं डिव्हिजन कशात होतं, तर किंगडमला आपण कसं डिवाइड करू शकतो, तर प्लांटच्या केसमध्ये लक्षात ठेवा डिव्हिजन म्हणायचं आणि ॲनिमलच्या केसमध्ये फायला किंवा फायलम म्हणायचं. 10th स्टँडर्डला तुम्हाला जो काही ॲनिमल किंगडमचा चॅप्टर होता त्याच्यात तुम्ही बघा वेगवेगळे फायलम बघितले होते, पोरी, फेरा वगैरे वगैरे, आठवतंय का तुम्हाला. तर ते फायला असतात ॲनिमलच्या केसमध्ये. फायलाला अजून आपण डिवाइड करू शकतो क्लास, मग सब क्लास, मग सिरीज, मग ऑर्डर, मग फॅमिली, मग शेवटी जीनस आणि स्पीसीज. आता एक ध्यानात घ्या, जीनस आणि स्पीसीज म्हणजे ऍक्च्युली त्या प्राण्याची किंवा त्या प्लांटची किंवा त्या ॲनिमलची किंवा त्या मायक्रो ऑर्गॅनिझमची त्याची जी प्रजाती असते, ती स्पीसीज असते, ती असते ती. सो आपण कन्सिडर करायचं लोएस्ट युनिट जीनस आणि स्पीसीज. आता उलटं जाऊया, सगळ्यात लोएस्ट युनिट असतं स्पीसीज. काही स्पीसीज एकत्र केल्या की त्याच्यापासून जीनस बनतात, काही जीनस एकत्र केली की त्याच्यापासून आपण म्हणू शकतो मॅल्वेसी फॅमिली बनते. बघा तिथे मॅल्वेसी, इलॅपिडी दिलेले. देन काही फॅमिली एकत्र करून ऑर्डर बनते, ऑर्डर एकत्र करून सिरीज बनतात, सिरीज एकत्र होऊन काय बनतात, सब क्लास, मग डिव्हिजन किंवा फायला, आणि मग किंगडम. मी काय म्हणतोय लक्षात येते तुम्हाला. सो हे असा हा जो टेबल आहे ना, हा टेबल त्यांनी इथे जो दिलेला आहे ना, तर त्याच्याच विषयी त्यांनी खाली पुन्हा एक्सप्लेनेशन दिलेलं होतं. आता मी तुम्हाला एक वेगळं उदाहरण सांगतो, त्याचा याचा तसा संबंध नाही, पण तुम्हाला समजण्यासाठी मी एक सांगतोय. आपण आता सेलचा स्टडी केला, तर त्यावेळेस आपण काय बघितलं की सगळ्यात आधी छोटे युनिट काय असतं, सेल. मग काही सेल एकत्र येऊन बनतात टिश्यू, टिश्यू एकत्र येऊन बनतात ऑर्गन्स, ऑर्गन्स एकत्र येऊन बनतात सिस्टम्स, आणि सिस्टम एकत्र येऊन बनते बॉडी. हो की नाही. मग आता हे सेम तसंच आहे. जीनस आणि स्पीसीज म्हणजे त्या ऑर्गॅनिझमचं एक्झॅक्ट नाव असतं. मग नंतर तो कुठल्या फॅमिलीत येतो, त्याचे कॅरेक्टर कसे स्टडी होत होतो, तो शेवटी मग तो कुठल्या फायलममध्ये येतो, आणि मग त्याच्याही वरती तो कोणत्या किंगडममध्ये येतो हे बघितलं जातं. आणि वरनं सुरुवात केली तर किंगडम, मध्ये डिवाइड होऊन सब किंगडम किंवा अजून डिव्हिजन फायला काय मग तसं होतो शेवटी जीनस आणि स्पीसीज. सो दिस इज टर्म्ड ॲज टॅक्झॉनॉमिक हायरार्की. हा प्रश्न तुम्हाला येतो, राईट द कॅटेगरीज. आता यावर्षी तो एक्झामला नाही येणार, पण एंट्रन्सच्या दृष्टीने लक्षात ठेवायचं. सगळ्यात मोठी कॅटेगरी असते किंगडम आणि सगळ्यात लहान कॅटेगरी असते जीनस अँड स्पीसीज. आता जस्ट उदाहरण म्हणून आपण इथे दिलंय ते थोडंसं वाचूया. आता हे बघा, हिबिस्कस रोजा सायनेन्सिस हे झाडाचं नाव आहे. ते जे पहिलं दिलेले ना त्यांनी 2.2 टेबल मधला पहिला हिबिस्कस रोजा सायनेन्सिस. त्याच्या बाजूला पेन्सिलने लिहून ठेवा इट इज चायना रोज. चायना रोज म्हणजे चिनी गुलाब, असं छोटा गुलाब असतो लेव्हेंडर पिंक कलरचा, चायना रोज म्हणतात. सो त्याचं सायंटिफिक नाव आहे हिबिस्कस रोजा सायनेन्सिस. सो त्याची स्पेसीज आहे रोजा सायनेन्सिस. अशा रोजा सायनेन्सिस सारख्या इतरही स्पेसीज एकत्र येतात, त्या येतात जीनस हिबिस्कसमध्ये. आता हिबिस्कसमध्ये तुम्हाला माहिती आहे आपलं जास्वंद वगैरे, आत्ताच गणपतीला तुम्ही सगळं जे समर्पित करतात लोक, तर ते जास्वंद पण हिबिस्कसमध्ये येतं. पण त्याची ही जी चायना रोज ती स्पेसीज थोडीशी वेगळी. सो हिबिस्कस यांची फॅमिली येते मॅल्वॅसी. कोणती फॅमिली येते, मॅल्वॅसी. देन ऑर्डर येते मॅल्वल्स, म्हणजे काही मॅल्वॅसी फॅमिली सारख्या गोष्टी एकत्र येऊन मॅल्वल्समध्ये येतात. मग त्याच्या वरचा जी सिरीज असते, काही ऑर्डर्स एकत्र येऊन त्या बनतात थॅलॅमिफ्लोरा, सिरीज थॅलॅमिफ्लोरा. देन थॅलॅमिफ्लोरी किंवा थॅलॅमिफ्लोरा अशा काही सिरीज एकत्र येऊन सब क्लास बनतंय पॉलीपेटाली. आता पॉली म्हणजे मेनी, पेटाली म्हणजे पेटल्स, जास्त पाकळ्या असणाऱ्या. त्यानंतर पॉलीपेटली सारखी इतरही सब क्लास एकत्र येऊन क्लास बनतो डायकॉटिलिडॉनी. आता हे तुम्हाला माहिती आहे, डायकॉट म्हणजे ज्याच्या सीडचे नॅचरली 2 भाग होतात, हे की नाही, त्याला डायकॉट म्हणायचं. आणि ते येतात अँजिओस्पर्ममध्ये. अँजिओस्पर्मी म्हणजे काय, फ्लॉवरिंग प्लांट्स आपल्याला माहिती आहे. आणि ते येतं किंगडम प्लांटीमध्ये. समजलं. आता हा जो दुसरा दिलाय ना, याचं नाव काय, नाजा नाजा. नाजा नाजा म्हणजे किंग कोब्रा. अरे बापरे, त्याला तर आम्ही जाजा जाजा म्हणायला पाहिजे, तुम्ही त्याला नाजा नाजा म्हणताय. आता ते त्याचं सायंटिफिक नाव आहे नाजा नाजा, कळलं.
हां, पण ठीक आहे, जरी तो किंग कोब्रा असला तरी हे लक्षात ठेवा, कोणताच ॲनिमल विनाकारण ह्युमनला त्रास देत नाही. ह्युमनलाच हौस असते, हौस. प्राणी बसलं जायचं, त्याचं नाव घ्यायचं काहीतरी. म्हणजे खूप सारे लोक नाही का, गाडी चालवत आहे, सायकल चालवत आहे, कुत्रा बिचारा झोपलेला जायचं ना, असं त्याला हे 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 असं करायचं नाही का, मग तो कुत्रा मागे लागतो. किंवा कुठलाही प्राणी बघितला. आता ते विषय गंमत कशी असते, ते टी व्हीवरती नागिन बिगिन सिरियल वगैरे दाखवतात, नंतर आपल्या त्याच्यानं खूप साऱ्या अंधश्रद्धा पसरवल्या. हे साप, नाग वगैरे, पाल, हे बिचारे सगळे क्यूट प्राणी, म्हणजे सिरियसली क्यूट आहे. तुम्ही म्हणाल काय म्हणतो राहिले, पाल कधी क्यूट आहे का? पाल अशी भिंतीवर दिसली तर लोक, विशेष करून मुली, 20 फूट लांब पळतात. असं कॉक्रोच असं दिसलं ट्याव ट्याव तरी पळून जातात. वास्तविक जे प्राणी तुमच्या समोर अशी येऊन उभे राहिले तर तेही तुम्हाला घाबरत असतात, तुम्ही पण त्यांना घाबरत असता. लक्षात येतंय का? तर ते त्यांच्या डिफेन्समध्ये काहीतरी करतात. म्हणजे हे रेप्टाईल्स वगैरे, साप, नाग वगैरे, पाल वगैरे. हॅलो, कंडिशन्स अप्लाय. कंडिशन्स अप्लाय म्हणजे कसं मी म्हणतोय, तुम्ही म्हणाल हां बायोच्या सरांनी सांगितलंय, पारितोष सरांनी सांगितलंय, काही नाही, कुठलाही प्राणी असतो ना तर तुम्ही त्याला घाबरत असतो, तेव्हा तो पण तुम्हाला घाबरत असतो. आता मी घाबरणार नाही. हां, तर ते उद्या आला बिला बिबट्या समोर, तुम्ही नाही काय बिबट्या मी नाही घाबरत तुला, ये असं करायचं नाही. ॲनिमल पाहून ठरवायचं, कुठेही डोकं लावू नका. ओके. हां, सो सांगायचा मुद्दा म्हणजे हा जो नाजा आहे हा आहे किंग कोब्रा. त्याच्या स्पीसीजचं नाव नाजा आहे आणि जिनसचं नाव पण नाजाच आहे. ठीक आहे. हां, तर त्याची फॅमिली येते इलॅपिडी. म्हणजे जे नाजा जिनसचे बरेचसे लोक इलॅपिडी फॅमिलीशी रिलेट करतात. त्यानंतर ऑर्डर येते स्क्वामॅटा. त्यानंतर याला सिरीज नाही आहे, सब क्लास आहे डायप्सिडा. त्यानंतर असे सब क्लास एकत्र होऊन त्याचा क्लास बनतो रेप्टिलिया, सरपटणारे प्राणी, बरोबर की नाही. आणि त्यानंतर ते येतात, पुढचा येतो फायलम कॉर्डेटा. कॉर्डेटा म्हणजे ज्यांना ॲटलिस्ट स्पायनल कॉर्ड, नर्व कॉर्ड, नोटोकॉर्ड काहीतरी असतो, कॉर्डेटा येतं का लक्षात. आणि किंगडम येतं ॲनिमॅलिया. म्हणजे असं त्यांनी एक सिस्टमॅटिक क्लासिफिकेशन केलेलं असतं. समजलं तुम्हाला? ओके, फाईन. तर असे त्यांनी याच्याविषयी दिलेले युनिट्स ऑफ क्लासिफिकेशन, टॅक्झोनॉमिकल हायरार्की. फाईन. आता पुढे बघा 2.12 जो पॉईंट आहे ना, तर तो आहे नॉमेनक्लेचरचा. आणि हा खूप इंटरेस्टिंग टॉपिक आहे आणि हा मी नक्कीच सांगेल तुम्हाला, कारण याच्यावरती एंट्रन्सला प्रश्न आहेत. कसं आहे बघा, नॉमेनक्लेचर म्हणजे नाव देणं. आपल्याकडे आपण त्याला बारसं करणं म्हणतो, बरोबर की नाही. आता तुम्ही सगळे, तुम्ही, मी, आपण लहान होतो त्यावेळेस आपल्या घरच्यांनी कसं छानसं फंक्शन वगैरे ठेवून आपलं बारसं वगैरे केलेलं आहे, माहिती तुम्हाला. तर आता हे स्टडी करत असताना तुम्ही बघा, एवढे सगळे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत, बिलियन ट्रिलियन, आपल्याला कॅल्क्युलेटरवर बसणार नाही इतके सगळे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. आणि आता यांना जर आपल्याला नाव ठेवायचं असेल, नावं ठेवणं म्हणजे नाव देणं असं म्हणून, नाव ठेवणं म्हणजे असंच तसं नाही, नाव देणं. तर हे कसं दिलं गेलं बा, हे कसं ठरलं ते मी आता तुम्हाला सांगतो. तर कसं होतं माहिती का, सायंटिस्ट जेव्हा स्टडी करत होते तर कुठल्या पण प्लांटला, ॲनिमलला एक पहिला पॉईंट आहे बघा तिथे दिलेला, व्हर्नॅक्युलर लोकल नेम्स किंवा कॉमन नेम्स. आय एम ऑन पेज नंबर 9, 2.12 नॉमेनक्लेचर पॉईंट. तर त्याच्यात त्यांनी म्हटलं व्हर्नॅक्युलर लोकल नेम्स किंवा कॉमन नेम्स. याचा अर्थ काय माहिती का तुम्हाला, की एखाद्या गोष्टीला ना कॉमन नाव असतं. आता फॉर एक्झाम्पल तुमचं काहीतरी नाव असेल, ते तुमचं ऑफिशियल नेम आहे, म्हणजे तुमचं शाळेमध्ये मार्कशीटवरती इकडे तिकडे सगळीकडे दिसतं, बरोबर की नाही. पण आपलं व्हर्नॅक्युलर की आपलं आपलं घरातलं एक नाव असते की नाही, लोकल नेम वगैरे, बंटी, पप्पू, गुड्डी, सोनी, मोनी, डोनी, टोनी, काहीतरी नाव असतं की नाही प्रत्येकाचं. तर तसा तो विषय. म्हणजे उद्या इमॅजिन करा की तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये लागले, कॉर्पोरेटमध्ये तुम्ही जॉबला लागले आणि तुमची एखादी आजी किंवा काकू किंवा कोणतरी काका तुम्हाला भेटायला आले, किंवा त्यांनी रिसेप्शनमधनं फोन केला, एक्सक्यूज मी सर, ॲक्च्युली कोणीतरी गृहस्थ आलेले आहेत, त्यांना कोणाला तरी भेटायचं आहे. मग तो वरचा जो मॅनेजर आहे, ओके कोणाला भेटायचं आहे, त्यांनी विचारलं, ओके मॅम तुम्हाला कोणाला भेटायचं आहे, अहो आमचा बंट्या नाही का, अहो आमची गुड्डी नाही का. तर त्यांनी हा ते आर आस्किंग फॉर सम बंट्या और गुड्डी. सो ते गोंधळून जातील, हे काय कळते का. सो हे आपल्या बाबतीत होतं ना, तसं तिथे सायंटिफिक वर्ल्डमध्ये पण होऊ शकतं. समजून घ्या. तुम्हाला मी इथे त्यांनी काही भारी भारी उदाहरणं दिलेली आहेत. आता बघा त्यांनी एक्झाम्पल सांगितलेलं आहे की व्हर्नॅक्युलर म्हणजे लोकल नेम असतं ना, तर त्यांनी सांगितलं की पॅन्सी वायोला ट्राय कलर नावाचं एक फ्लॉवरिंग प्लांट आहे. त्याला जवळजवळ युरोपमध्ये 50 वेगवेगळ्या नावांनी ओळखतात, लोकल नावांनी. आता युरोप जाऊ दे, तुम्हाला एकदम भारी उदाहरण सांगतो बरं का. आपल्याकडे आंबा असतो, आंबा, मँगो, इंग्लिशमधलं आपल्याला नाव माहिती आहे मँगो. तर मँगोचं सायंटिफिक नाव, म्हणजे आता त्यांनी ते ठेवलंय बरं का सायंटिफिक नाव, पण जेव्हा नव्हतं तर सायंटिफिक नाव मँगोचं काय माहिती का, मँजीफेरा इंडिका. लक्षात येते, मँजीफेरा इंडिका. आता त्याला आपण मराठीमध्ये म्हणतो आंबा, हिंदीमध्ये म्हणतो आम, संस्कृतमध्ये म्हणतं आम्र, अजून वेगवेगळ्या भाषेत वेगवेगळे. आता भारतामध्ये 6000 भाषा आहे, ऑलमोस्ट प्रत्येक भाषेत त्याचं वेगवेगळे नाव. आता होतं काय की समजा तुम्ही आंब्यावरती स्टडी केला आणि तुम्ही गेले जर्मनीमध्ये, मी मुद्दाम जर्मनी घेतलं. जर्मनीमध्ये गेल्यानंतर तिथे कॉन्फरन्स होती आणि तुम्हाला तिकडे पार्टिसिपेट करायचं होतं. सो तुम्ही तिथे गेले आणि तुम्ही त्यांना असं म्हटले की ओके आय हॅव स्टडीड आंबा. तर व्हॉट इज आंबा, यू नो मँगो. आता विचार करा, तो माणूस जर्मन आहे, तो सायंटिस्ट तो तुमच्या समोर बसलाय, तो जर्मन आहे.
त्याला आंबाही कळत नाही, त्याला मँगोही कळत नाही. बोंबाशी का तुम्हाला जर्मन कळत नाही. मग आता तुम्ही त्याच्यावरनं पहिले म्हणजे तो स्टडी राहिला बाजूला, तुम्ही त्याच्यावरनं भांडत बसला, अरे याचं नाव काय त्याचं नाव काय. असं जगात प्रत्येक ठिकाणी होऊ शकतं. लॅटिन भाषा आहे, फ्रेंच आहे, इटालियन आहे, मॅक्सिकन आहे, आफ्रिकन लँग्वेज, तर त्या बापरे बाप म्हणजे असा गोंधळ होतो. लक्षात येते. त्यामुळे त्यांनी असं ठरवलं की यार नाही, व्हर्नॅक्युलर नेम आपण वापरू शकत नाही वर्ल्ड वाईड. बरोबर आहे. मग त्यांनी काय केलं माहिती का, सायंटिफिक नेम्स वगैरे विचार केला की आपण एक सायंटिफिक नेम असं करू. पण सायंटिफिक नेम करायला गेलं तर त्यांनी त्याला काय ठरवलं की काय करायचं, त्या ऑर्गॅनिझमचे जे काही कॅरेक्टरिस्टिक आहेत ना, तर त्या सगळ्या कॅरेक्टरिस्टिक्सचंच एक नाव बनवायचं आणि तेच त्याचं सायंटिफिक नेम, म्हणजे कोणाचं कन्फ्युजनच व्हायला नको. पण तुम्हाला माहिती आहे की याचं काय झालं, तुम्ही जर तो धमाल पिक्चर पाहिला असेल ना फर्स्टवाला, तर बघा तो अर्शद वारसी आणि जावेद जाफरी ते एकाच्या गाडीत बसतात, त्यांना गोव्याला जायचं असतं. तर तो नाव सांगतो, रिमेंबर व्हॉट आय एम सेइंग. तर तो म्हणतो की तुझं नाव काय रे, तो म्हणतो अय्यर, मुत्तुस्वामी रंगस्वामी अय्यर. आणि मग तो असं खूप मोठं नाव सांगतो. आठवतंय का तुम्हाला. हे सेम सायंटिफिक नावांच्या बाबतीत होतं. म्हणजे मी जर तुम्हाला आता कोणी मला विचारलं ना की अरे सायंटिफिक नाव आपल्याला जर सांगायचं असेल तर टेल मी, तर मी म्हणेल ओके, मी तुम्हाला जर कोब्राचं नाव सांगायचं असेल तर मी म्हणेल ॲनिमॅलिया कॉर्डेटा रेप्टिलिया डिप्सिडिडो स्क्वामॅटा देन इलापिडा नाजा नाजा. तू म्हणाल हे नाव आहे की रेलगाडी, समजते. सायंटिफिक नाव सुद्धा वर्ल्ड वाईड यूज करणं, लर्न करणं हे इम्पॉसिबल होतं. आणि म्हणून त्यानंतर शोधली गेली बायनॉमियल सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन. बाय म्हणजे टू, नॉमियल म्हणजे नाव देणं. बाय म्हणजे टू, नॉमियल म्हणजे नाव देणं. आता याच्या काही खास अशा गोष्टी असतात त्या मी तुम्हाला सांगतो. पहिला पॉईंट, बायनॉमियल नॉमेनक्लेचर सिस्टीम ही कोणी शोधली, तर द ग्रेट कार्लस लिनियसने, ज्याला कार्ल लिनियस म्हणतात. हे होतं तुम्हाला आधी सुद्धा 9th-10th पण मी परत सांगतोय. तर कार्ल लिनियसने ही बायनॉमियल नॉमेनक्लेचर सिस्टीम शोधलेली आहे. आणि या सिस्टममध्ये कार्ल लिनियसने काही पॉईंट्स दिलेले आहेत, ते आपल्याला थोडंसं बघावं लागतील. सो बायनॉमियल नॉमेनक्लेचरमध्ये हे जे बघा, आता हा जो मागचा टेबल नव्हता का, बघा हा मागचा टेबल मी तुम्हाला सांगतोय. यामध्ये जे शेवटचे कॉलम बघा, जीनस आणि स्पेसिस. या टेबलमध्ये जे काही शेवटचे कॉलम आहेत जीनस आणि स्पेसिस, त्या स्पेसिस आणि जीनसचं नाव म्हणजे दोन नावं झाले, जीनसचं नाव आणि स्पेसिसचं नाव. त्या दोनच नावांना घ्यायचं, म्हणून त्याला म्हणतात बायनॉमियल नॉमेनक्लेचर. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल आपल्याला चायना रोज असं म्हटलं तर मग आपण त्याचं नाव सांगणार हिबिस्कस रोजा सायनेन्सिस. कोबऱ्याचं नाव विचारलं तर आपण सांगणार नाजा नाजा. आपल्याला जर आंब्याचं नाव विचारलं तर आपण सांगणार मँजिफेरा इंडिका. आपल्याला फ्रॉकचं नाव विचारलं तर आपण म्हणणार रॅना टायग्रीना. समजलं. हां, असे खूप इंटरेस्टिंग नाव आहेत. पण हे दोन नावं घ्यायची असं त्यांनी ठरवलं. बरं, तुम्ही नीट बघितलं असेल, तुम्ही म्हणजे ह्या पेजवरती बघा किंवा त्याच्या नेक्स्ट पेजवरती बघा, पेज नंबर 8 वरती बघा, 9 वरती बघा, जिथे जिथे बायनॉमियल नॉमेनक्लेचर आहे ते लिहिण्याची अशी एक वेगळी पद्धत आहे. म्हणजे ते नेहमीसारखं नाही लिहिलेलं. तर हे नियम नेमके काय ते मी तुम्हाला सांगतो, कारण हे पुढे 12thला आणि एंट्रन्सला पुन्हा आहे. ओके, तर बघा, नेम ऑफ द ऑर्गॅनिझम इज कंपोज्ड ऑफ 2 लॅटिन और ग्रीक वर्ड्स. तर तुम्ही का ना हे किंगडम, प्लांट्स, ॲनिमल्स असं नाही म्हणत, प्लांटी, ॲनिमॅलिया, मालवे, सी असे शब्द वापरतात. तर हे ग्रीक किंवा लॅटिन आहेत, समजते हे शब्द. तर ते एक तर ग्रीकमध्ये पाहिजे किंवा लॅटिनमध्ये पाहिजे. दुसरा पॉईंट आहे, जेनेरिक नेम इज सिम्पल नाउन, इट शुड कम फर्स्ट अँड बिगिन विथ द कॅपिटल लेटर. तर तुम्ही कुठले एक्झाम्पल बघा, हे जे मी वाचतोय ना त्याच्यावरती पेज नंबर 9 वरती स्टार्टिंगला बघा, हेलियांथिस ॲनियसचं दिलेलं आहे येल्लो बॉक्सच्या खाली. तर ते सनफ्लॉवरचं नाव आहे. तर त्याच्यामध्ये तुम्ही बघाल किंवा या टेबलमध्ये पण आधीच्या तुम्ही बघाल, कुठे गेला टेबल, इथे. तर तुम्हाला त्याच्यामध्ये दिसेल की जे जीनसचं नाव आहे ना, तर त्याचं पहिलं लेटर कॅपिटल पाहिजे, समजतंय. सो जीनसचं नाव. त्याच्यानंतर स्पेसिफिक नेम इज द डिस्क्रिप्टिव्ह ॲडजेक्टिव्ह विच शुड कम लेटर अँड बिगिन विथ द स्मॉल लेटर. सो मुळात 2 शब्द असतात. पहिला शब्द असतो जीनस, दुसरा शब्द असतो स्पेसिस. जीनसचं नाव असतं कॅपिटलमध्ये, स्पेसिसचं नाव असतं म्हणजे जीनसचं जे पहिलं लेटर असतं ते कॅपिटल असतं, स्पेसिसच्या नावाचं फर्स्ट लेटर आहे स्मॉल असतं. ओके, त्यानंतर त्यांनी म्हटलं स्पेसिफिक नेम मस्ट बी अंडरलाईन सेपरेटली, हँड रिटन अँड मस्ट बी प्रिंटेड इन इटॅलिक्स. सो हे जे सगळे सायंटिफिक नेम्स असतात, सो सायंटिफिक नेम जे असतात ना, हे एकतर तुम्ही सरळ लिहिले तर त्याच्या खाली अंडरलाईन करायची, आणि जर तुम्हाला अंडरलाईन नसेल करायची तर ते इटॅलिक्समध्ये असं तिरप म्हणजे असं नाही, असं नाही, असं तिरप लिहायचं. आपण ते वर्डमध्ये बघा, MS ऑफिसमध्ये वर्डमध्ये आपण काम करतो इटॅलिक्समध्ये असं तिरप होतं. म्हणजे जर तुम्हाला नॉर्मल लिहायचं असेल तर अंडरलाईन करायची, आणि जर तुम्ही असं स्लँटिंग लिहिलं तर म्हणजे तुम्हाला नुसतंच लिहायचं असेल तुम्ही असं तिरप इटॅलिक्समध्ये लिहू शकतात. आता मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची, आता नाही पण 12thमध्ये किंवा अजून कुठल्या एक्झामला तुम्ही जेव्हा जाता, प्रॅक्टिकल्स तुम्ही जेव्हा जर्नल लिहिता, त्यामध्ये हे नीट लक्षात ठेवायचं. कारण बायोमध्ये खूप साऱ्या लोकांची अशी जी सायंटिफिक नेम्स येतात बायनॉमियल नॉमेनक्लेचर, त्याच्यामध्ये मुलं मार्क घालून बसतात, कारण एक तर सरळ लिहिलं तर अंडरलाईन करायला विसरतात किंवा मग इटॅलिक्समध्ये लिहायचं तिरप. लक्षात येते. ओके, नंतर पुढे त्यांनी म्हटलेलं आहे द जेनेरिक अँड स्पेसिफिक नेम शुड नॉट हॅव लेस दॅन 3 लेटर्स अँड मस्ट बी प्रिंट अँड मोर दॅन 13 लेटर्स. सो जीनसचं नाव असेल किंवा स्पेसिसचं नाव असेल, कमीत कमी 3 आणि जास्तीत जास्त 13 याच्यामध्येच ते बसले पाहिजे. कमीत कमी 3 लेटर्स त्याच्या नावात पाहिजे किंवा जास्तीत जास्त 13 लेटर पाहिजे, दोघांमध्ये पण, जीनस किंवा स्पेसिसमध्ये. ओके,
Usually the name of the author who name a plant or animal is also written in full or abbreviation form after scientific name. For example, Mangifera indica L, where L stands for Linnaeus. आता इथे ऑथर म्हणजे लेखक नाही. ऑथर म्हणजे ज्याने कोणी त्या प्लांटला, ॲनिमलला किंवा त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमला नाव दिलेलं आहे त्याला म्हणतात त्याचा ऑथर. तर बऱ्याचदा तुम्हाला अशा नावांच्या इथे त्या ऑथरचं इनिशियल लिहिलेलं दिसतं. जसं इथे त्यांनी एक्झाम्पल दिलेलं आहे, मॅन्जिफेरा इंडिका एल. एल म्हणजे लिनियस, कार्ल लिनियस. आणि तुम्हाला लक्षात येईल की खूप साऱ्या ह्या सगळ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या बायनॉमियल नॉमेनक्लेचरच्या इथे एलच लिहिलेलं दिसतं. एल इज लिनियस, कारण लिनियसने ती सिस्टीम शोधली, त्यानेच बऱ्याच ऑर्गॅनिझमला नावं दिले होते. लक्षात येतं मी काय म्हणतोय? ओके, म्हणजे याचा अर्थ आपण काय बघितलं की नॉमेनक्लेचर देणं गरजेचं होतं, कारण सायंटिफिक नाव, व्हर्नाक्युलर नेम वापरू शकत नाही. सायंटिफिक नाव खूप टीडियस झालं असतं. मग त्यांनी ही बायनॉमियल नॉमेनक्लेचर सिस्टीम त्यांनी बनवलेली आहे. ओके, फाईन. आता पुढच्या पेजवरती, या पेज नंबर 10 वरती इथे तुम्हाला दिसेल R.H. विटेकरांचा फोटो. R.H. विटेकर हे तेच होते की ज्यांनी 5 किंगडम क्लासिफिकेशन सिस्टीम शोधली. त्यांच्याविषयी मी तुम्हाला सुरुवातीलाच थोडंसं सांगितलंय आणि इथे त्यांनी त्यांच्याविषयी माहिती ती आपण थोडीशी रीड करूया. So Carl Linnaeus classified living organism into 2 kingdoms based on mode of nutrition, whether they are migratory, sedentary, etc. Migratory म्हणजे ते एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करतात, फूडसाठी, पाण्यासाठी इकडून तिकडे भटकतात. आणि सेडेंटरी म्हणजे एका जागी फिक्स असतात. सो जो कार्ल लिनियस होता ना, तर याने लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन करत असताना 2 किंगडम क्लासिफिकेशन सिस्टीम केलं. त्यामध्ये त्याने असं सांगितलं की त्यांचं मोड ऑफ न्यूट्रिशन कसं आहे, म्हणजे ते ऑटोट्रॉपिक आहे, हेटरोट्रॉपिक आहे, ते मायग्रेटरी का इकडून तिकडे जातात का, की सेडेंटरी एका जागी फिक्स राहतात, हे त्याने बघितलं. But this broad classification of kingdom Plantae and kingdom Animalia was found inadequate. पण मग सगळ्याच ऑर्गॅनिझमला एक तर प्लांटमध्ये टाकून द्या की ॲनिमलमध्ये टाकून द्या, हे थोडंसं ॲडिक्वेट नव्हतं. हे सिस्टमॅटिक म्हणजे प्रॉपर नव्हतं, कारण काही काहींचे कॅरेक्टर एकदम वेगळेच होते. मग त्यांचं काय करायचं ना, हा प्रॉब्लेम होऊन गेला. मग काय झालं, इट कुड नॉट क्लासिफाय द ऑर्गॅनिझम दॅट शो कॅरेक्टर्स ऑफ बोथ द किंगडम. फॉर एक्झाम्पल बॅक्टेरिया, फंगाय, युग्लिना एक्सेट्रा. आता काही ऑर्गॅनिझम आहे की जसं बॅक्टेरिया आहे, फंगाय, युग्लिना आहे, त्यांच्यात मिक्स कॅरेक्टर आहे. मग त्यांना प्लांट बनायचं की ॲनिमल बनायचं हे त्यांना माहिती नव्हतं. ओके, मग hence to avoid confusion, scientist R.H. Whitaker in 1969 proposed 5 kingdom system of classification. This system shows the phylogenetic relationship between the organism, and the 5 kingdoms are kingdom Monera, Protista, Plantae, Fungi, Animalia, जे मी तुम्हाला आता जस्ट सुरुवातीला सांगितलं. सो लक्षात येतं मी काय बोलतोय. त्यांचं तेच म्हणणं झालं की कार्ल लिनियसने जी काही 2 किंगडम क्लासिफिकेशन सिस्टीम केली ती ॲडिक्वेट नव्हती, आणि म्हणून मग R.H. विटेकरने प्रॉपर सगळा स्टडी करून हे 5 किंगडम बनवले, जे आजही वर्ल्ड वाईड ॲक्सेप्ट केले जातात. ओके, सो लक्षात आलं मी तुम्हाला काय सांगितलं. मला माहिती की याच्या अगोदरचे काही पॉईंट्स होते ते मे बी तुम्हाला यावर्षी एक्झामला नाहीये, पण हे 12वीसाठी गरजेचे आहेत, हे तुम्हाला एंट्रन्सला पण येऊ शकतात, म्हणून आपण ते घेतले. आय होप तुम्हाला हे टॉपिक कळाले असतील. ओके.